पाहतो मैदानाच्या मध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. दोन पराभूत संघ आहेत आणि या पराभूत संघांमध्ये निश्चितप्रमाणे जो संघ जिंकणार त्या संघाला क्वार्टर फायनलची स्वप्न जिवंत होणार. जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र इथे परतीचा प्रवास करावा लागणार. बॉल ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरं घेऊन सचिन जो आपण पाहतो मैदानाच्या मध्ये गोलंदाजीसाठी आलेला आहे. पहिला चेंडू भन्नाट वेगाने मात्र त्याने हाताळला. पहिला चेंडू मात्र मैदानाच्या मध्ये डॉट आलाय. धाफलक इथे स्थिर आहे. स्कोर कार्ड वरती 14 धावा धाफलकावर आहेत. दिनेश बोडके स्ट्रायक तयार आहे. यावेळेस पायावरती टाकल्या चेंडू फार मोठी अपील आणि तिथे LBW विकेट. लेग बिफोर बीची शिकार परतावा लागेल दिनेश बोडकेला. इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये 14 धावा धाफलकावरती आहेत आणि मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितलं गेलं तर पहिली विकेट अगदी LBWच्या रूपाने आपल्याला त्या मैदानामध्ये येताना आपल्याला बघायला मिळालेली आहे. नवीन बॅटर इथे मैदानात दाखल होणार आहेत. विकास स्वराज्य चषक आणि स्वराज्य चषकाचं आपण पाहिलं गेलं तर या पर्वामध्ये एक दिमागदार सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या स्पर्धेचं एक देखणं आयोजन आपण इथे बघतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा फार मोठी अपील होती आणि पुन्हा एकदा LBW विकेटची शिकार आपण पाहतो होती विकास. शुभम शुभम चला बॅट्समन थोडी थोडी घाई करा. आता जर आपण ते मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर अगदी विकेटचा सिलसिला सुरू झालेला आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण पाहतो मैदानामध्ये असणार आहे तो आता सचिन. आणि असं म्हणतात ना की सचिन या नावाला लक आहे, परंतु बघायचं आहे नवीन बॅटर देवगो टीम आपला खेळाडू पाठवून द्या. टॅकरचा बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मैदानाच्या मध्ये बघायचं आहे फार मोठी अपील होताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली आणि तिथे स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय तो सचिन. साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि तिने देखील आपण पाहतोय LBW विकेट. चिकना चिकना तू गमाल तू गमाल चिकना चिकना तू गमाल चिकना चिकना तू इथे मात्र आपण पाहिलं गेलं तर लागोपाठच्या 3 विकेट सचिनने आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये त्या प्रकारची गोलंदाजी ते मैदानाच्या मध्ये जो करतोय. नवीन बॅटर खंडू खंडागळे अर्थात सौरभ खंडागळे मैदानाच्या मध्ये आपण पाहतो दाखल इथे झालेलं आहे.
एक पाठोपाठ एक फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये बाद होताना आपल्याला मैदानामध्ये बघणार आहोत. अलीजान पठाण मात्र 9 सेकंडला उभा आहे. लागोपाठच्या 3 विकेट आल्या. 6 षटकांची मॅच 2 पराभूत होणाऱ्या संघांमध्ये चालू असणारा सामना आहे. आणि असं म्हणतात ना की पराभवाने माणूस संपत नाही तर माणूस